कुठले वाण लावलेलं आहे तुम्ही? मी अंकुरचं हर्ष लावलेलं आहे. अंकुर कंपनीचं हरीश वाण लावलं. याची लागवड तुम्ही किती तारखेला केलेली आहे? हे 13 जूनची लागवड आहे सर. 13 जून. बरं, 13 जूनची लागवड करून आजची तारीख आहे 21 ऑगस्ट. तुम्हाला काय वाटते या प्लॉटमध्ये? या प्लॉटमध्ये मला असं वाटतं की बा याच्यावरती एवढा पाऊस असतानाही बी याच्यावर कोणता रोग नाही आहे. तुम्ही लाईव्ह पाहू शकता. कपाशी एकदम क्लीन आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मला फवारणीचा खर्च बी अत्यंत कमी प्रमाणात आला. दुसरी गोष्ट, आता या कपाशीला मी पहिले 2 खतं दिलेले आहेत. आता 4 दिवसापूर्वी तिसरं खत दिलं. तरी तुम्ही प्लॉटची ग्रीनरी, याची क्वालिटी, याचे मालाचं हे सर्व गोष्टी तुम्ही पाहू शकता. तुम्हाला हे वाण कसं म्हणजे कसं वाटलं हे वाण? वाहन एकदम उत्कृष्ट आहे. शेतकरी बांधवांना पुढच्या वर्षी अवश्य लावून बघा. तुम्ही यावर्षी लावलं तर मागील वर्षी सुद्धा लावलं होतं का? हो, लावलं होतं. आणि मागील वर्षी तुम्हाला याच्यापासून किती उत्पन्न आलं? मागच्या वर्षी मला माझं पूर्ण कपाशी सोडल्यानंतरही मला याच्यात मी 14 क्विंटल उत्पन्न होतं. अच्छा, म्हणजे जास्त पाऊस झाल्यामुळे तुमची कपाशी पूर्णपणे खराब झाली होती, तरी तुम्हाला एकरी 14 क्विंटल याच्यापासून उत्पन्न मिळालेलं आहे. पूर्ण झालेली आहे. इथं आपल्याला असं उत्कृष्ट असं आज एवढा तुमच्या भागामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानंतर सुद्धा अतिशय उत्कृष्ट असं आपल्याला तुमच्या इथे कपाशीचं वाण हे आज पाहायला मिळतं आहे. आणि याच्यामध्ये खूप छान पात्या लागलेल्या आहेत आणि तुमचं नियोजन सुद्धा अतिशय चांगलं आहे. जसं वाण आहे त्या वाणाच्या त्याच्या असलेल्या पोटेन्शियलनुसार तुम्ही त्याला एकदम चांगलं असं व्यवस्थापन सुद्धा केलेलं आहे आणि त्याचे रिझल्ट आपल्याला आज तुमच्या शेतावर इथं पाहायला सुद्धा मिळत आहेत. आणि एकदम चांगल्या रीतीनं आज तुमच्या शेतावर हा उत्कृष्ट असा हा प्लॉट आणि उत्कृष्ट असं याला पात्याची संख्या लागलेली आहे. आणि कुठल्याही याच्यावर आता सध्या फवारणीची आवश्यकता आपल्याला नाही आहे. आता म्हणजे फवारणी